अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। बोल रेणुका माता की जय। आज आहे अष्टमी। आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। शारदीय नवरात्री जेव्हापासून सुरू झाला आहे, आपण सगळेजण आपल्या कुलस्वामींची आणि आई भगवतीची सेवा करण्यात एकदम तल्लीन झालो आहोत। बोलता बोलता आता दसराच येईल, परवा दसराचा आहे, आज आहे अष्टमी। आजचा दिवस खूप जास्त प्रभावशाली आहे। आपण कालपासून बघत आलो आहे की आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, कशा पद्धतीने सेवा करायची आहे। आजचा पण व्हिडिओ त्यासाठीच आहे। बघा, शारदीय नवरात्रीमध्ये देवी आई 9 दिवस राक्षसासोबत युद्ध करत असती आणि अष्टमीला देवीने राक्षसाचा वध केला होता, महिषासुराचा वध केला होता। आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे। आज मी तुम्हाला ज्या ज्या काही सेवा सांगितल्या आहे किंवा सांगणार आहे, त्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहे। आजचा दिवस तेवढाच महत्वाचा आहे। 9 दिवस आजच्या दिवशी आपण कुमारिका भोजन करत असतो। देवीला विविध प्रकारचे तांबूल नैवेद्य आपण दाखवत असतो। खूप जास्त प्रकारचे अनुष्ठान, आपण मंत्र स्तोत्रांचं आपण अनुष्ठान करायचं असतो। पण आजच्या दिवशी हे तर आपण सगळं करायचं आहे। आज बऱ्याच ठिकाणी होम हवन केला जातो। मी तुम्हाला सांगते होम हवन का करता। जसं की देवी आईने अष्टमीला महिषासुराचा वध केला होता आणि महिषासुराचा वध केल्यामुळे आईचा जो राग आहे, एकदम आई म्हणतो ना की खूप जास्त आई रागवलेली असते आणि खूप जास्त थकलेली असते। आपल्या आईला, आपल्या कुलस्वामिनीला आपल्याला शांत करायचं आहे, म्हणून हवन केला जातो। हवन करून देवीला आपण नैवेद्य अर्पण करून, देवीची आरती करून आपण तिला शांत करत असतो। आजच्या दिवशी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण करत असतो। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला देवीला शांत करायचं असतं ना, त्याच पद्धतीने म्हणजे हवन केल्यानंतर आपण देवी समोर आपण हवन करत असतो की जेणेकरून देवी आईचा राग, जो क्रोधित झालेली आहे आपली आई, ती शांत होईल। पण त्याच पद्धतीने एक फळ आहे जे आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे। त्या फळाचा बली, मी त्याला बळीच म्हणल, त्या फळाचा आपल्याला बळी द्यायचा आहे। ते फळ आहे कोहळं। आपल्याला माहिती आहे कोहळं हे तामसी आहे। राक्षसाची वृत्ती सुद्धा तामसी होती। देवी आईने राक्षसाचा वध केलेला आहे। आपण एखाद्या प्राणीचा वगैरे बळी आपल्याला द्यायचा नाहीये। मुळात तर ह्या व्हिडिओमध्ये मला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची नाहीये। जे शास्त्रात आहे, आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जेव्हा हवन होतं, अर्थात आपण जे हवन करणार आहोत, आपल्या घरात तुम्ही नाही, म्हणजे घरात जर तुम्ही कोहळं कापू नका, तुम्ही मंदिराच्या बाहेर, सगळ्या मंदिराच्या बाहेर, मंदिरं सगळे उघडी झालेली आहे, आपल्याला गर्दी नाही करायची आहे, मास्क वगैरे लावायचे आहे, स्वतःची काळजी पण घ्यायची आहे। पण आपण एखाद्या मंदिराच्या बाहेर जेव्हा हवन असतं, तिथे आपण बघतो कोहळं कापलेलं असतो, तर आपल्याला खूप असं काहीतरी मनात येतं, बापरे कोहळं का कापलेले, कारण कोहळं तर आपण घराला टांगवतो। तर तुम्हाला सांगते, कोहळं एक तामसी फळ आहे आणि तामसी फळ आपल्याला पण माहिती आहे की राक्षसाची वृत्ती, ही तामसी वृत्तीचा तो राक्षस होता। आपण कोहळं कापून जर देवीला अर्पण केलं, जर देवीच्या चरणांशी ठेवलं, जसं राक्षसामध्ये तामसीपणा होता, तसा आपल्यात एक मनुष्यामध्ये सुद्धा तामसीपणा असतो, उग्र स्वभावाचा। देव खूप जास्त शांत असता। आपण माणूस आहोत, तर आपल्यामध्ये उग्रता आहे, तामसी वृत्ती प्रत्येकात मध्ये आहे। तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांमध्ये तामसी वृत्ती आहे। आपल्यातली जी तामसीपणा आहे, तामसीपणा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उग्र आहोत, काम, क्रोध, मद, मत्सर, ही जी आहे ती एक तामसी वृत्ती असते। तर ह्या तामसी वृत्तीतून आपली सुटका व्हावी आणि आपण देवासारखं कधीच होऊ शकत नाही, पण आपल्यातला पण हा जो वाईट गुण आहे याचा नाश व्हावा, म्हणून आपल्याला देवी समोर कोहळं अर्पण करायचं असतं। ते कसं अर्पण करायचं मी तुम्हाला ते नंतर सांगतेच। तर आपल्यातली जी तामसी वृत्ती आहे ती कमी व्हावी, आणि बघा, घरातले आपले मुलं बाळ सगळे, ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सगळे निरोगी राहावं, त्यांना आयुष्य लाभावं, ते सुख समृद्धीचे त्यांना सुख मिळावं, वर्षभर आईची कृपा आपल्यावर राहावी, आणि लहान मुलं किंवा घरातले सगळेच कोणी आजारी पडू नये, आणि जर आजारी पडत असेल तर त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आज आहे अष्टमी, आज आपल्याला कोहळं कापायचं आहे। कोहळं कापून जिथे हवन केलं जातं त्या हवनाच्या ठिकाणी, अर्थात जर देवीच्या चरणांजवळ जर तुम्हाला झालं तर तुम्ही ते कापून अर्ध देवीच्या चरणांजवळ ठेवायचं आहे, कारण आपण त्या तामसी वृत्ती, त्या तामसीमध्ये
एका प्रकारचं आपण देवीला असं सांगतो आहे की आमच्यातला सुद्धा जो तामसीपणा आहे, जसं तू महिषासुरातला तो तामसीपणा ठार केला, त्याच पद्धतीने आमच्यातला पण आम्ही तामसीपणा, आमच्यातला काम, क्रोध, मद, मोह, मत्स्य याच्यातला जे आमचे अवगुण आहे त्याचा आम्ही नाश करतो आहे. त्याच्यातली अर्ध कोहळं आपल्याला देवीच्या चरणांशी ठेवायचं आहे. नाही झालं तर तुम्ही हवणांच्या जवळ जरी ठेवलं तरी चालेल. आणि जे अर्ध कोहळं आहे, सगळ्यात महत्वाचं अर्ध कोहळं काय करायचं, तर असा आपल्याला रस्ता मिळतोच की जिथे 4 रस्ते जातात, ज्याला आपण चौफुली म्हणतो. तर त्या 4 रस्त्यांच्या मध्यभागी आपल्याला निम्म कोहळं ठेवायचं आहे. निम्म कोहळं का ठेवायचं तुम्हाला सांगते. जी बाहेरची बाधा आहे, जी वाईट शक्ती आहे, त्या वाईट शक्तींचा सुद्धा आपल्याला नाश करायचा आहे. अर्ध तर आपलं काम क्रोध आपण केलेलं आहे, पण जे अर्ध आहे ते आपली वाईट शक्ती आहे, ज्या बाहेरच्या बाधा आहे त्यांचा देखील आपल्याला नाश करायचा असतो. म्हणून ते अर्ध कोहळं आपल्याला जे 4 रस्ते जातात त्यांच्यावर ठेवायचं असतं. बरेच लोक ही पिढी, ही जी परंपरा आहे, बरेच लोक करतात, मला माहिती आहे बरेच लोक करतात, पण जे लोक करत नाही हे त्यांच्यासाठी आहे. आपण जेव्हा पण हवनकुंडाजवळ जातो ना, तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे कोहळे दिसतात. तर ते वाईट नाहीये. प्रत्येकाची, मी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येकाच्या गावाकडची रूढी परंपरा वेगळी असते. काही लोक देवीला लिंबाची माळ सुद्धा अष्टमीला अर्पण करतात देवीला. तर ते अर्पण का करतात, प्रत्येक आमच्याकडे पण, आमच्या नाशिकला कालिकेची देवी आहे, तर तिथे देखील आपण लिंबाची माळ बघत असतो. तर असं म्हणतं की लिंबाची माळ देखील देवीला प्रिय आहे. तर तुमच्याकडे करत असेल तर अर्थात तुम्ही करा. आमच्याकडे लिंबाची माळ अर्पण करत नाही, पण बरेच लोक करतात. तुमच्याकडे करत असेल तर करा, पण आम्ही करत नाही म्हणून मी तुम्हाला ते, म्हणजे तुमच्याकडे असेल तर करा. आमच्याकडे कोहळं कापल्या जातं आणि आमच्याचकडे नाही, सगळीकडे ही प्रथा आहे आणि कोहळं कापायचंच असतं. 9 दिवस, 8 दिवस, 7 दिवस आपण आपल्या आई भगवतीची मनापासून सेवा करत असतो. प्रत्येक सेवा करताना काही ना काही गोष्टीचा त्याग करायचा असतो. तर आपण आपल्या वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा आहे. एक माणूस म्हणून आपण जन्माला आलेलो आहे, तर अर्थातच देवाने आपल्याला खाली पाठवलं आहे तर काहीतरी चांगल्या कामासाठीच पाठवलं आहे. हा राग, चिडचिड, माज प्रत्येकामध्ये असतो, क्रोध असतो, एक वाईट आपल्यात असतं की एखाद्याची निंदा करणं, एखाद्याला वाईट बोलणं, ही सुद्धा एक वाईट गोष्ट आहे. त्या गोष्टीचा आज आपल्याला त्याग करायचा आहे. तर सगळे मिळून आपण ह्या वाईट गोष्टीचा त्याग करूया आणि कुलस्वामिनीला, जगदंबेला प्रार्थना करूया की सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांचं कर, चांगलं कर, सगळ्यांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. भले तू आम्हाला दुःख देते, तू अर्थात दुःख दे, पण ते दुःख सहन करण्याची पण ताकद द्या. त्या दुःखात तू आमच्या सोबत राहा, आमच्या पाठीशी राहा, आमच्या सगळ्यांचं या विश्वाचं तू कल्याण कर, हीच आपण देवी आईकडे प्रार्थना करूया आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. आज आहे ना अष्टमी आहे, तर आज तर जय जयकार झालाच पाहिजे. बोल उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब. बोल अंबे माते की जय, बोल अंबे माते की जय, बोल अंबे माते की जय. श्री स्वामी समर्थ.